आज एकदम साधा आणि सोपा मेनू बनवलेला आहे. फक्त आलं, लसूण, मिरचीचं वाटण यासाठी आपण वापरलेलं आहे. 4 बटाटे घेतले आहेत. आलं, लसूण, मिरच्या हे आपण वाटून घ्यायचं आहे, जे पालेभाजीला सुद्धा उपयोगी येणार आहे. पालेभाजीला सुद्धा आपल्या हे आलं, लसूण, मिरची, कांदा लागणार आहे, ओलं खोबरं. बटाट्याचे मी असे उभे पातळ लांब काप करून घेतले आहेत. चॉपरमध्ये आलं, लसूण, मिरची एकत्रच वाटून घेतलं आहे. हे फोडणीत घातल्यामुळे छान चव येते कोणत्याही भाजीला. वरून आपण मसाल्याचा वापर केला तरीसुद्धा फोडणीमध्ये आलं, लसूण, थोडी मिरची घातली की छान चव लागते. कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं वाटलेलं वाटण आहे ते मी 1 चमचा भरून टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकून फोडणी परतून घेतली आहे. त्यात एक मोठ्या कांद्याचे उभे काप करून टाकले आणि हळद टाकून कांदा छान परतून घेतला. कांदा खूप आपल्याला लाल किंवा खूप भाजायचा नाही, अर्धवट असा थोडासा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये आपण बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत, कारण बटाट्यासोबतसुद्धा पुन्हा कांदा भाजला जाणार आहे. नाहीतर कांदा काळा होतो आणि बटाटे कमी भाजले असं दिसतं. त्यामुळे कांदा थोडासा भाजला की त्यात बटाटे टाकून छान परतून घ्यायचे. बटाटे स्वच्छ धुवून नितळत ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये जास्त पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. आपण एखाद्या जाळीमध्ये, टोपलीमध्ये बटाटे नितळत ठेवायचे, म्हणजे त्याचं पाणी सगळं निघून जातं. चवीपुरतं मीठ आणि साखर टाकून घेतले. बटाटे टाकल्यानंतर सुरुवातीला 3-4 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर आपण बटाटा परतून घ्यायचा एकसारखा आणि साखर आणि मीठ टाकून मिक्स करून घेतले आणि मी झाकण ठेवलं आहे. अगदी मंद गॅस करून 5 ते 7 मिनिट ह्याला छान वाफ काढायची आहे. पातळ काप केल्यामुळे बटाटा छान मऊ होतो लगेच. शिवाय आपण मीठ आणि टाकून वाफ काढले त्यामुळे बटाटा छान मऊ झालेला आहे. आता मसाला याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीचा टाकायचा आहे. मी रोजचा भाजीचा मसाला न वापरता लाल मिरची पावडर टाकली आहे आणि धने जिरे पूड टाकली आहे, कारण फोडणीमध्ये आपण आलं, लसूण, मिरचीचं वाटप टाकलं आहे आणि वरून मिरची पावडर, धने पूड. नेहमी मसाल्यामध्ये रटरट शिजवलेल्या भाज्या खायचासुद्धा आपल्याला कंटाळा येतो ना, तेव्हा आपण अशा पद्धतीचा अगदी साधा सोपा मेनू बनवू शकतो. काश्मीरी मिरची टाकू शकता किंवा तिखट मिरची टाकू शकता. माझी याच्यामध्ये तिखट मिरची आणि काश्मीर दोन्ही एकत्र असल्यामुळे मी 1 चमचा भरून टाकलेले आहे. त्याच्यावर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. तुम्हाला ओलं खोबरं आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकता. सगळं छान मिक्स करून घेतलं आहे. वरून कोथिंबीर टाकली आहे. बटाट्याची मस्त अशी आपली थोडी वेगळी अशी भाजी तयार झालेली आहे. कधीतरी अशीसुद्धा भाजी करून बघा. रोजच आपण मसाले, वाटण, घाटण खूप मसाल्यांचा वापर करून भाज्या बनवतो. कधीतरी अशी हलका फुलका मेनू बनवायचा असेल तेव्हा ही बटाट्याची भाजी जरूर बनवा. दुसऱ्या एका लोखंडाच्या कढईमध्ये मी त्या पालेभाजीला फोडणी देते. पालेभाजी माठाची हिरवी भाजी आहे ती कापून घेतली आहे. लाल माठसुद्धा येतो, मी हा हिरवा माठ घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकून मोहरी, जिरं, पुन्हा ते आपण वाटून घेतलेलं आलं, लसूण, मिरची हे मी थोडंसं जास्त टाकलं आहे पालेभाजीला, कारण आपण याला कुठलाही मसाला वापरणार नाही आहेत. मोठा मोठा असा चौकोनी कांदा कापून घ्यायचा आणि कांदा छान भाजून घ्यायचा. हिंग, हळद टाकली आहे. कांदा थोडा भाजला की मग आपण बारीक कापून घेतलेली पालेभाजी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. पावसाळ्यात पालेभाज्या भरपूर येतात. लाल माठ, हिरवा माठ. खास पावसाळ्यात येणाऱ्या पालेभाज्यासुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने बनवू शकता. पालेभाजी कोणतीही बनवायला अजिबात अवघड नसते. लसूण मिरचीची फोडणी, कांदा, भाजी टाकून आपण परतून घ्यायची. आवडत असेल तर ओला खोबऱ्याचा वापर करायचा. अशा पद्धतीने कोणतीही पालेभाजी तुम्ही बनवू शकता. भाजी सगळी परतल्यानंतर त्यातमध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि छान मिक्स करून आता याला झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिटच वाफ काढायची याला, कारण भाजीमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. तर अगदी 2-3 मिनटं झाकण ठेवून वाफ काढायची आणि लगेच आपण ओलं खोबरं टाकून गॅस बंद करायचा आहे. जास्त वेळ भाजी शिजवायची सुद्धा नाही, काळी पडते आणि ओलसरसुद्धा होते. आता मी कुकरला डाळ लावून घेतली होती, तुरीची डाळ लावून घेतली होती. त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घातला होता. 2 हिरव्या मिरच्याचे उभे काप करून त्यातच शिजताना टाकले होते. अशा पद्धतीने वरण किंवा डाळ केली चवीला थोडी वेगळी लागते. वरून आपण फोडणीमध्ये टोमॅटो मिरची टाकण्यापेक्षा कधीतरी डाळ शिजताना असा टोमॅटो आणि मिरची टाकल्याने छान टोमॅटोचा आणि मिरचीचा अर्क त्यात उतरतो आणि चवीला छान लागते. आता याला मी तुपाची फोडणी दिली आहे, तुम्ही तेलाची सुद्धा देऊ शकता. यामध्ये सुद्धा तेच बनवलेलं वाटप मी मोहरी, जिरे वाटप 1 चमचा, कढीपत्त्याची पानं टाकून फोडणी करून घेतली आहे. हिंग टाकून घेतला आहे. फोडणी छान परतली की त्यामध्ये आपण डाळ टाकून घ्यायची आणि ही डाळ खूप रवीने हाटून घोटून तिला गाळ नाही करायची. थोडीशी जाडसर तशीच ठेवायची. चमच्यानेच घोटायची किंवा नाही घोटली तरी चालेल. कुकरला 4 ते 5 शिट्या केल्या की डाळ छान शिजते.
आपल्याला किती दाटसर हवे त्याप्रमाणे आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण रोज चपाती बनवतो त्याच पिठाचे थोडेसे मी जाडसर असे पराठे बनवलेले आहेत. पराठे किंवा रोटी, चौकोनी रोटी बनवलेली आहे आणि ती तूप लावून भाजली आहे. बटाट्याच्या भाजीसोबत डाळीसोबत अशी चपाती केली की खूप छान लागते. थोडीशी तूप टाकून खरपूस भाजायची, लगेच काढायची नाही, थोडी ती तांबूस होऊन द्यायची. चवीला खूप छान लागते. आणि ही जवस, तीळ, सुकं खोबरं, लाल तिखट, मीठ, साखर, जिरे टाकून ही चटणी वाटलेली आहे. याआधी देखील मी ही चटणी अशी जेवणामध्ये दाखवली आहे. पौष्टिक भाकरीसोबत ही चटणी बनवलेली आहे. बटाट्याची भाजी, माठाची पालेभाजी, फोडणीची डाळ, भात, चपाती. साधा सिंपल मेनू आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.